पण प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती उमेदवार आपण निवडून देतो, याला मतदान नेमकं कोण करतं आणि ही निवडणुकीची प्रक्रिया नेमकी कशी पार पाडली जाते आणि याच्यासाठी संविधानामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची संख्या जर आपण बघितली तर विधान परिषदेची एकूण जी संख्या आहे ती आहे 88, म्हणजे 78 जागा आपण निवडून देतो आणि या जागा वेगवेगळ्या पद्धतीने आपण निवडून देतो. याच्यामध्ये विधानसभा सदस्याद्वारे जी आपण जागा निवडतो त्या जागांची संख्या आहे 30. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्याची आता निवडणूक होते आहे त्या निवडणुकीमध्ये आपण 22 जागांसाठी निवडून देत असतो, पण सध्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक सुरू आहे. बाकीच्या जागा इथल्या भरलेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यपाल नामनिर्देशित ज्या जागा असतात त्या जागा 12 असतात. राज्यपाल थेट 12 उमेदवारांची निवड इथे करू शकतो. म्हणजे याच्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा इतर जे काही क्षेत्र आहेत, क्रीडा क्षेत्र वगैरे आहेत, याच्यामधले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची इथे निवड केली जाते. पण सध्या असं होत नाही असं आपल्याला दिसायला लागलेलं आहे. पदवीधर मतदारसंघामधून आपण वेगवेगळ्या भागातून 7 उमेदवार निवडून देतो आणि शिक्षक मतदारसंघामधून आपण जवळपास 7 उमेदवार निवडून देतो. आता ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी टोटल होते 78 जागांसाठी आपण विधान परिषदेच्या या जागा अशा पद्धतीने निवडून देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जागा भरण्याची जी पद्धत आहे ही पद्धत जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधली, ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधली निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक आणि प्रतिनिधित्वाची निवडणूक आहे. म्हणजे काय तर विधान परिषदेचे बहुतांश सदस्य हे थेट जनतेकडून निवडले जात नाही तर विशिष्ट मतदारसंघाद्वारे अप्रत्यक्षपणे निवडले जातात. म्हणजे जे मतदारसंघ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदारसंघ आहेत, शिक्षक मतदारसंघ आहेत, पदवीधर मतदारसंघ आहेत आणि राज्यपाल नॉमिनी म्हणजे राज्यपालाकडून थेट नामनिर्देशित केले जाणारे सदस्य आहेत आणि विधानसभेच्या सदस्यांकडून निवडून दिलेले उमेदवार आहेत. म्हणजे असे विशिष्ट मतदारसंघ तिथे असतात आणि त्याच्याद्वारे हे सगळे सदस्य निवडले जातात. आता या निवडणुकीमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्वाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे ही निवडणूक काय आहे तर एकल संक्रमण मतदान पद्धतीने आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व तत्वावर ही निवडणूक आधारलेली आहे. आणि विधान परिषद जे आहे हे विधान परिषद हे सभागृह हे राज्यसभेसारखंच स्थायी सभागृह आहे. हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. तर याच्यामधले जवळपास प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि त्याच ठिकाणी तितकेच नवीन सदस्य निवडले जातात आणि या विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा जवळपास 6 वर्षांचा असतो. तर ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 22 जागा आपण निवडून देत असतो. या 22 जागांपैकी काही म्हणजे 17 जागांची सध्या निवडणूक आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते आहे. आता 22 जागांची जी निवडणूक आहे ही 22 जागांची निवडणूक कशा पद्धतीने होते हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या 21 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामधून आपण 22 सदस्य निवडून देतो. आता तुम्ही म्हणाल की मतदारसंघ तर 21 आहेत मग 22 उमेदवार कसे निवडून देतो, तर याचं कारण असं आहे की याच्यामध्ये मुंबई मतदारसंघ जो आहे तिथून आपण 2 सदस्य निवडून देत असतो आणि त्याच्यामुळं तिथे आपण 21च मतदारसंघ असे गृहीत धरलेले आहेत. आता याच्यामधले जे काही पात्रता आहेत ह्या पात्रता तुम्हाला माहिती आहे. विधानसभेसाठी जशा पद्धतीच्या वय वर्ष 25 ची पात्रता आहे, इथे फक्त वय वर्ष 30 असलं पाहिजे एवढेच एक पात्रता याच्यामध्ये वेगळी आहे. बाकी सगळ्या ज्या पात्रता आहेत त्या सगळ्या पात्रता या विधानसभेसारख्याच आहेत. आता प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं मतदान कोण करतं, तर हे जर मतदान कोण करतं हे आपल्याला बघितलं तर आपल्याला असं दिसेल की राज्यघटनेमध्ये याची स्पष्टपणानं तरतूद करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये कोण मतदान करतं तर महानगरपालिकेचे सदस्य म्हणजे जे निवडून आलेले आहेत, म्हणजे निर्वाचित सदस्य ज्याला आपण म्हणतो, निवडून जनतेमधून निवडून आलेले जे सदस्य आहेत ते मतदान करतात. याच्यामध्ये क्रॉप मेंबर याला मतदान करू शकत नाहीत. म्हणजे ज्यांची निवड ही क्रॉप मेंबर म्हणून नंतर झालेली आहे निवडणुकीच्या नंतर, तर ते उमेदवार मात्र याला मतदान करू शकत नाहीत. नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचे निर्वाचित सदस्य म्हणजे इथे देखील क्रॉप मेंबर असतात, ते क्रॉप मेंबर इथे मतदान करू शकत नाहीत. असे जे काही सदस्य आहेत ते सदस्य इथे मतदान करू शकतात. हालाकी याचे सर्वस्वी अधिकार हे निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत आणि निवडणूक आयोग कोणत्या लोकांनी मतदान करायचं म्हणजे कोणत्या सभागृहातल्या लोकांनी मतदान करायचं हे निवडणूक आयोग निश्चित करू शकतं. परंतु फक्त एक अट आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक होणार आहे त्या मतदारसंघामधल्या जवळपास 75%
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण झालेल्या पाहिजेत, म्हणजे तिथले जे सदस्य आहेत हे 75% सदस्य ते सध्या कार्यरत असले पाहिजेत. आता आपल्याकडे ज्या निवडणुका थांबलेल्या होत्या त्याचं कारण असं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं आपण या विधान परिषदेच्या निवडणुका घेतलेल्या नव्हत्या. आता आपला ज्यावेळेस 75% कोटा पूर्ण झाला त्यावेळेस आपण निवडणुकीसाठी तयार झालेलो आहोत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुका आपण पार पाडत आहोत. जर समजा 75% पेक्षा कमी महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती यांच्या जर निवडणुकाच पार पडलेल्या नसतील तर मग मात्र इथे निवडणूक घेता येत नाही. म्हणजे 25% सभागृहाच्या निवडणुका जर झाल्या नाही तरी चालतं, पण 75% सभागृहाच्या निवडणुका त्या मतदारसंघामधल्या पार पाडल्या पाहिजेत, तरच त्या मतदारसंघामध्ये आपण मतदान करू शकतो, निवडणूक घेऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार नसतो. मी जे सभागृह सांगितलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थातले, तेच सभागृहामधले निर्वाचित सदस्य हे याला मतदान करू शकतात. आता राज्यघटनेमध्ये याच्यासाठी काही तरतुदी आहेत का, तर होय, राज्यघटनेमध्ये याच्यात कलम 171(3) मध्ये या कलमानुसार विधान परिषदेच्या एकूण जागापैकी अंदाजे 1/3 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्याद्वारे निवडल्या जाव्यात अशी तरतूद भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याचं कलम काय आहे, तर त्याचं कलम 171(3) असं आहे. याच्यामध्ये या 3 मध्ये आणखीन शिक्षक मतदारसंघाचाही उल्लेख केलेला आहे, त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघाचाही उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी देखील या कलमामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, जशा या कलम 3 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये विधान परिषदेच्या सदस्य संख्याच्या बाबतीमध्ये देखील भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी अशी मर्यादा ठरवून दिलेली आहे की सदस्य संख्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि ती किमान 40% असावी. म्हणजे विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती विधानसभेच्या, म्हणजे तुमच्याकडे जेवढी विधानसभेची सदस्य संख्या आहे त्याच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि कमीत कमी 40 पेक्षा कमी नसावी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषद ही काही सगळ्याच राज्यामध्ये नाही आहे. विधान परिषद सगळ्याच राज्यामध्ये आपल्याला तयारही करता येऊ शकते, त्याचे सर्वस्वी अधिकार विधानसभेलाच आहेत. विधानसभा असा कायदा पास करते आणि तो कायदा केंद्राकडे पाठवते, केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये याचं बिल पास केलं जातं आणि राष्ट्रपतीच्या सहीद्वारे ही जी विधान परिषद आहे ही विधान परिषद तिथं क्रिएट केली जाते आणि विधान परिषदेमध्ये संसदेला त्या राज्यामध्ये विधानसभा स्थापन करण्याचे अधिकार आहेत आणि रद्द करण्याचे देखील अधिकार आहेत. पण यासाठी काय करावं लागतं, तर यासाठी विधानसभेने शिफारस करावी लागते की आमच्याकडे हे सभागृह स्थापन करायचं आहे का सभागृह हे रद्द करायचं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जवळपास विधान परिषद सर्वात मोठा वाटा आहे. म्हणजे विधानसभेचे सदस्य सुरुवातीला आपण 30 सदस्य निवडून देतो, विधानसभेचे सदस्य त्यासाठी मतदान करतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो आहे विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा जवळपास 28.2% वाटा इथे आहे. म्हणजे विधानसभेचे सदस्य हे 30 सदस्य निवडतात, तर विधान परिषदेमधले जे सदस्य निवडून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 सदस्य निवडले जातात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाटा हा 2 क्रमांकाला येतो आणि यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे आणि ग्रामीण तसेच शहरी लोकप्रतिनिधींचे राज्य पातळीवरील कायदे निर्मितीत थेट प्रतिनिधित्व मिळतं. कोणाचं? विधान परिषदेच्या या सदस्यांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे काही कायदे करायचे आहेत ते कायदे या माध्यमातून विधान परिषदेचे सदस्य करत असतात. अशा प्रकारची ही निवडणूक प्रक्रिया आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया भारतीय संविधानाच्या आपण 169 कलम बघितलं त्या कलमानुसार पार पाडली जाते आणि त्याच्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीनुसारच निवडणूक आयोग यासाठी ही सगळी प्रक्रिया पार पाडत असतं आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधले जे सदस्य आहेत, निर्वाचित सदस्य आहेत, ते सदस्य मतदान करत असतात. आपल्याला या निवडणुकीबद्दल काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला, ही माहिती जर आवडली तर या व्हिडिओला शेअर करायला देखील आणि लाईक करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.